भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही अनेकदा पुढाकार घेतला, मात्र पाकिस्तानने आमचा प्रत्येक प्रयत्न शत्रुत्व आणि विश्वासघाताने संपवला। एका पॉडकास्टमध्ये बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केले। पुढील 5 वर्षात कोस्टल रोडच्या देखभालीवर सुमारे 85 कोटी रुपये खर्च केले जाणार। यासाठी लवकरच कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार। या रस्त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत 1450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला। मुंबईच्या कोस्टल रोडवरचे काही दिवे बंद आहेत। दैनिक पुढारीने ही बाब समोर आणली होती। दिव्यांना वीज पुरवठा करण्यासाठी वापरलेल्या तांब्याच्या तारांची चोरी झाल्यामुळे हे दिवे बंद आहेत। चोरीच्या या घटनांना आळा घालण्यासाठी ॲल्युमिनियमच्या तारा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्यात उपगृहाच्या मदतीने मृदसंधारण आणि जलसंधारणाच्या कामांची स्थळ पडताळणी करण्यात येणार आहे। यासाठी नागपूरच्या महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजन केंद्र आणि मृद जलसंधारण विभाग मोबाईल ॲप वेब पोर्टल विकसित करणार। मंत्री संजय राठोड यांनी दिली माहिती। मागील 5 दिवसांच्या तुलनेत मुंबईतील कमाल तापमानात थोडी घट झाली असून पारा 35 खाली आलाय। मंगळवारी पारा 39 अंशावर गेला होता। मार्च महिन्यातील हे सर्वाधिक कमाल तापमान होते। रविवारी त्यात 2 अंशांनी घट झाली। मंगळवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज। वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने संपूर्ण देशात पावसाळी वातावरण तयार होत आहे। राज्यात 19 ते 22 मार्च 4 दिवसात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रात 19 मार्च पासून पावसाळी वातावरणाची शक्यता वर्तवण्यात येईल। महिला आणि मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे मुंबई पोलिसांच्या एका अहवालात नमूद करण्यात आले। 2024 मध्ये बलात्कार, विनयभंग आणि मुलावरील लैंगिक अत्याचार 12.8% वाढल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून उघड झाली। पालघर तालुक्यातील टिंगरी येथे आदिवासी कुटुंबाच्या झोपड्यांना भीषण आग लागली। या आगीत सुमारे 3 ते 4 लाखाचं नुकसान झालंय, तर या आगीमुळे आदिवासी कुटुंब उघड्यावर आलं। या घटनेची माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी तात्काळ टिंगरी गाठून पीडितांना धीर दिला आणि आर्थिक मदत सुद्धा केली। सुरत नागपूर महामार्गावर असलेल्या कृषी महाविद्यालया शेजारील शेतात भीषण आग लागली। या आगीत शेतातील पिकांसह शिवारातील झाडे झुडपे देखील जळून खाक झालेत। पारोळा चौफुली परिसरात असलेल्या कृषी महाविद्यालयाजवळ ही आग लागली होती। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। राज्याच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल पासून बायोमेट्रिक आणि फेस रीडिंग बंधनकारक होणार आहे। अनेक सरकारी रुग्णालयात डॉक्टर वेळेवर येत नाहीत किंवा वेळेच्या आधीच निघून जातात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अनिवार्य केली आहे। त्यानंतर सुद्धा राज्याच्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ही सेवा गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे। त्यामुळे रुग्णांना ओपीडी बाहेर ताटकळण्याची वेळ येते। कामगार कराराच्या तरतुदीनुसार एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर लागू केलेत, तरी देखील 2018 पासून महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा एसटी संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षांनी दिला। न्यू इंडिया सहकारी बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथवर बेड्या ठोकण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय। या गुन्ह्यातील तो 6वा आरोपी आहे। त्याला किल्लान न्यायालयाने 18 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लिम धर्मियांना सल्ला दिला। 100 वेळा नमाज पढा, पण उच्च शिक्षणही घ्या असा सल्ला गडकरींनी दिलाय। विज्ञान तंत्रज्ञान आत्मसात करा असं देखील ते म्हणाले। नागपुरातील सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसीच्या दीक्षांत समारोहात त्यांनी हे वक्तव्य। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीने हसन मुश्रीफ यांचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने देशातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला।
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय. गोकुळकडून 18 एकर जागेवर 6.5 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला. जालन्यात बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय. जालन्याच्या गोर बंजारा या समाजाकडून नाईक यांचा राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजेश राठोड, माजी आमदार कैलास गोरंट्या हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकार योग्य निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली. याबाबतीत जो सरकार निर्णय घेईल आम्ही त्याच्या पाठीमागे राहू असं देखील मंत्री इंद्रनील नाईक यांनी म्हटलं. साताऱ्याच्या जावळीतील मुनावळेत जलक्रीडा पूर्ण क्षमतेने सुरू आहे असं पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलंय. तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपाययोजना कराव्यात असे निर्देश सुद्धा यावेळी त्यांनी दिले. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सूनबाई डॉक्टर मीनल खतगावकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. 23 मार्चला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश पार पडतो. बीडच्या केजमधील केळगाव येथे आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरभोजे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणात संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांनी निवेदनाद्वारे केली. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्यानं आगीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होते. धडगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावातील एका शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. आग लागण्याचं प्रमाण वाढलं असून ठिकठिकाणी जंगलात सुकलेला चारा सुद्धा पेट गेला. पनवेलच्या माळढुंगेजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेत. चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वारावर पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करतात. बीडमधील विकास बनसोडे हत्या प्रकरणात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विकासला दोरी आणि वायरने बेदम मारहाण करण्यात आली होती. मुलीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्याच्या व्याळा येथील एका वाईन शॉपीमध्ये चोरट्यांनी 2,90,000 रुपयांच्या साहित्यासह रोकड लंपास केले. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्याआधी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावं ऐनवेळी घोषित करणार असल्याची माहिती. भाजपकडून आज 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रवासी नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ही कार्यशाळा पार पडणार. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना खुली ऑफर दिली. तर दादांना काम आवडलं असेल, भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही असं स्पष्टीकरण विशाल पाटील यांनी. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी पाहणी केली. खोक्याचं घर पाडल्यानंतर धसांकडून कुटुंबियांची विचारपूस करण्यात आली. तर वन विभागानं दमदाटी केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला. बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाली. एका ट्रक ड्रायव्हरला बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. पालकमंत्री अजितदादा कुठे आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे असा आरोप भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. तर शिवेंद्रराजे भाजप आणि संघाची रीक ओढतायत असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. वनमंत्री गणेश नाईक त्यांच्या नव्या वक्तव्यावरून पुन्हा चर्चेत आले. ठाण्यात सर्वात जास्त सिनियर मंत्री मी आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. भिवंडी येथील कार्यक्रमात त्यांनी हे जाहीर वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने आता
राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आहे. जो करेगा जात की बात उसको मारूंगा लाथ असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जातीचं राजकारण करणाऱ्यांना सुनावलंय. 100 वेळा नमाज पढा पण उच्च शिक्षणही घ्या असा सल्लाही नितीन गडकरी यांनी. अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं, तर अजितदादा मुख्यमंत्री व्हावे हीच इच्छा असल्याचं वक्तव्य मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी करण्यात आली. पुरंदर विधानसभेचे आमदार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून ही मागणी केली. शिवतारेंनी कबर भोवतालचे अवशेष नष्ट करण्याची मागणी केली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेडमध्ये मिसळ पार्टी केली. खेडमध्ये नवीन बसस्थानकाच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी दोघे उपस्थित होते. त्यापूर्वी दोघांनी मिसळीचा आस्वाद घेतला. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी वर्ध्यामध्ये जनता दरबार घेतला. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी भोयर यांनी समस्या एकत्रित करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पतित पावन संघटनेकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. औरंगजेबाची कबर 22 तारखेपर्यंत काढून टाकावे अन्यथा आंदोलनाचा इशारा पतित पावन संघटनेने दिलाय. या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो जळून चपलाचा हार घालून निषेध करण्यात आला. नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी INS कुलदार ही युद्धनौका दाखल झाली. त्यामुळे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यावर भर देणारा हा प्रकल्प असणार आहे.